मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे. आपण पाहतात सार्थक न्यूज. जाधव संकुल प्रगती शाळेसमोरील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण. सातपूर विभागातील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन. अधिकारी पाणी द्या, 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 विभागीय अधिकारी पाणी द्या. जाधव संकुल प्रगती शाळेसमोरील महिला सध्या भर पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करीत आहेत. आज सकाळी 11 वाजता सार्थक न्यूजवर ही बातमी आपण पाहिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंबादास आहिरे आणि परिसरातील सर्व महिला जमल्या आणि त्यांनी सातपूर विभागीय पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले व त्यांच्याशी चर्चा केली. महिलांनी यावेळी संताप व्यक्त केला. तर सामाजिक कार्यकर्ते अंबादास आहिरे यांनी सार्थक न्यूजला विशेष मुलाखत दिली. जाधव संकुल परिसर, संदीप नगर, अंबिका स्वीटच्या पाठीमागील परिसर असा खूप मोठा परिसर आहे की ज्या परिसरामध्ये अनेक दिवसापासून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. खरं तर आम्ही भाग्यवान सातपूरकर आहोत की बाहेर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे, धरणातून पाण्याचा विसर्ग चालला आहे आणि हे सर्व होत असताना आम्हाला मात्र घरामध्ये एक वेळेचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे. हे जे काम अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेतील जे अधिकारी आहेत त्यांच्या हाताने चाललं आहे ना, की पावसाळा असताना आम्हाला घरामध्ये पाणी प्यायला नाही अशी परिस्थिती यांच्या कार्यातून निर्माण झाली. खरं तर आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं आहे अशा पद्धतीचं वातावरण एकूणच नाशिक महापालिकेचं आणि सातपूर विभागीय कार्यालयात चाललं आहे. खरं तर 15 दिवसापासून हा प्रॉब्लेम असताना अधिकाऱ्यांना ते माहितीचं नाही, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावरती ते पोहोचवलंच नाही. आणि जेव्हा आम्ही हंडा मोर्चा घेऊन सगळ्या महिलांचं तिथे गेलो, अधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे. आता उद्याचा 10 वाजेचा 10:30चा टाईम दिला आहे की आम्ही उद्या येऊन ते चेक करतो आहे. अतिशय उडवाउडीची उत्तरं या निमित्तानं अधिकाऱ्यांनी दिले, कर्मचाऱ्यांनी दिले. आम्हाला ते पटलेलं नाही. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं की नागरिक या ठिकाणी आपल्या ज्या ज्या काही टॅक्स असतील, पाण्याची फी असेल, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, साफसफाईचा कर असेल, हे सर्व देऊनसुद्धा माफक अपेक्षा ही आहे की आपल्याला वेळेत फक्त पाणी पुरवठा 1 वेळे 2 वेळे तो झाला पाहिजे आणि तो चांगल्या दाबाने झाला पाहिजे. आता याच्यावरती आता हंडा मोर्चा झाला आहे, याच्यावरती आम्ही धरणे आंदोलन केलं आहे, याच्यावरती घोषणा दिली आहे, याच्यावरती मीडियापर्यंत पोहोचलो आहे. आता उद्या 10 वाजता आता अधिकाऱ्यांची कर्तबगारी पाहायला भेटणार आहे की उद्या 10 वाजेनंतर अधिकारी या समस्येला कसं निवारित करतात यासाठी आता आम्ही वाट पाहतो आहे. या ठिकाणी सर्व मीडियाच्या कर्मचाऱ्यांनी, स्थानिक नागरिकांनी, महिलांनी या हंडा मोर्चासाठी सहभाग घेतला, सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. आणि उद्या जर तो पाणी प्रश्न जर निकाली लागला नाही तर मला वाटतं पुढच्या 8 दिवसाचा ठिय्या मोर्चा सातपूर विभागीय कार्यालयाच्या समोर विभागीय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू आणि त्यांना परत एकदा या पाण्यासाठी आम्ही जाब विचारायला जाऊ. धन्यवाद. हा पाणी प्रश्न तात्काळ सोडवू असे आश्वासन पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.